कायनाथ धार आता ऑफिशियली कायनाथ पवार होणार आहे. पवार कुटुंबात पुन्हा एकदा लगीनघाई सुरू झाली आणि यावेळी नंबर आहे पार्थ पवारांचा. दिवंगत नेते अजित पवार यांचे सुपुत्र आणि सुनेत्रा पवारांचे चिरंजीव पार्थ पवार हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. पार्थ पवार यांचा साखरपुडा ठरला असून येत्या 29 जुलैला पुण्यात हा दिमाखदार सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर येते. पार्थ पवार हे त्यांची जवळची मैत्रीण कायनाथ धार हिच्यासोबत नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत. पण या बातमीसोबतच सध्या संपूर्ण महाराष्ट्राला एकच उत्सुकता लागली आहे, ती म्हणजे कोण आहे ही कायनाथ धार, तिची बॅकग्राऊंड काय आहे आणि पवार कुटुंबियांची तिचं कनेक्शन काय, हेच आपण या व्हिडिओमध्ये आज सविस्तर जाणून घेऊया. सध्या मिळालेल्या माहितीनुसार 29 जुलैला पुण्यात एका खासगी आणि अलिशान फार्म हाऊसवर पार्थ पवार आणि कायनाथ धार यांचा साखरपुडा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात या नात्याची जोरदार चर्चा होतीये. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच जून महिन्यात शरद पवारांची नात आणि खासदार सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे हिचा शुभविवाह मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. या लग्न सोहळ्याला देश विदेशातील पाहुणे आलेले, पण तिथे एका खास चेहऱ्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. तो चेहरा म्हणजे कायनाथ धार. या लग्न सोहळ्यात कायनाथनं थेट पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत ग्रँड एंट्री घेतली आणि तेव्हापासूनच कायनाथ धार हे नाव सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड होऊ लागलं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कोण आहे ही कायनाथ धार. तर कायनाथ ही मूळची काश्मीरची रहिवासी आहे. तिचं मूळ कुटुंब काश्मीरी असून सध्या तिचं कुटुंब दिल्लीत वास्तव्यास आहे. कायनाथनं आपलं शिक्षण आणि करिअर दिल्लीमध्येच पूर्ण केलंय. विशेष म्हणजे कायनाथच्या वडिलांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत खूप जवळचे आणि कौटुंबिक संबंध असल्याचंही सांगितलं जात आहे. कायनाथ धार ही गेल्या काही काळापासून पार्थ पवार यांच्यासोबत अनेकदा स्पॉट झाली आहे. काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनाथ हे दोघेही मध्य प्रदेशातील प्रसिद्ध उज्जैनच्या महाकाल मंदिरात एकत्र दर्शन आणि पूजा करताना दिसले. त्यांचं महाकाल मंदिरातील पारंपरिक वेशातले फोटो प्रचंड व्हायरल झाले आणि तेव्हापासूनच या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं, ज्यावर आता साखरपुड्याच्या बातमीनं शिक्कामोर्तब केलंय. कायनाथ धार फक्त पवार कुटुंबियांच्या आनंदाच्या प्रसंगातच नाही तर त्यांच्या कठीण काळातही सावलीसारखी सोबत पाहायला मिळाली. जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आणि पवार कुटुंबावर कठीण प्रसंग आला, तेव्हा कायनाथ बारामतीत पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आवर्जून पोहोचली. इतकंच नाही तर मुंबईत झालेल्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आणि अगदी शोकसभांमध्येही तिची उपस्थिती दिसून आली. यावरूनच हे स्पष्ट होतंय की कायनाथचे पवार कुटुंबियांशी फक्त पार्थ यांच्यामुळेच नाही तर इतर सदस्यांशीही खूप जिव्हाळ्याचे आणि आदराचे संबंध आहेत. सुनेत्रा पवार यांच्यासोबत तिची असणारी बॉन्डिंग ही रेवती सुळेंच्या लग्नात संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. पवार कुटुंबात रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता पार्थ पवारांच्या साखरपुड्याची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू झाली आहे. काश्मीरची ही कन्या आता लवकरच बारामतीची आणि पवार कुटुंबियांची सून म्हणून महाराष्ट्रात पाऊल ठेवणार आहे. 29 जुलैच्या या साखरपुड्याचे फोटो पाहण्यासाठी आता त्यांचे चाहते आणि कार्यकर्तेही कमालीचे उत्सुक झालेत. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.